मोरया। बापरे। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर आज दुपारी आपल्याला ऑर्डर होती सकाल भवनवरनं, ती आपण कंप्लीट केलेली आहे आणि त्यांचा छान रिव्ह्यू पण आलेला आहे उमा, ती आम्हाला खूप जास्त आवडलं आणि सोबत आम्ही त्यांना आपल्या माशाचा पिक्कल पण दिला होता। पण ते म्हणाले की आम्ही पिक्कल ट्राय नाही केला पण चिकन खूप जास्त आवडलं। तर अश्विनी व्हिडिओ बघत असतील तर आवडलंय त्यांना चिकन, टेन्शन घेऊ नको, नेहमी चांगलं जेवण बनवत असतेस। हा, तर अनाया आली आपल्या सोबत। अनाया, कसा होता तुझा दिवस आज? माझं तर रोजच्या सारखं चांगलंच होतं। सकाळी गेलेलीस ना पण तू शाळेत? हा, आणि अनायासाठी पण आपण आर्ट गॅलरी मध्ये जाणार आहोत आणि तिच्यासाठी भरपूर सारे आपण काय घेऊन येणार आहोत? आर्ट सप्लाईज। आणि मी यावेळी गव्हर्नमेंटचा एलिमेंटरी एक्झाम देणार आहे। म्हणजे ती नेक्स्ट लेवल मध्ये गेलेली आहे, एक लेवल अप मध्ये गेलेली आहे। तर तिचे थोडासा जे मटेरियल्स आहे आर्टचा ते वेगळं झालेलं आहे, तर त्याच्यासाठी आर्ट स्टेशन मध्ये चाललोय, आर्ट गॅलरी मध्ये नाही। हे डायडूला काहीही समजत नाहीये, तर आर्ट स्टेशन मध्ये जाणार आहे आणि वन ऑफ द बेस्ट स्केच तुम्हाला दाखवते ना। तर हे आहे गणपती बाप्पा। वा, कसं वाटतंय ना? खूप छान वाटतंय ना अनया? हा, आणि दुसरं तर प्रभू श्रीरामांचं स्केच बनवलाय तिने, जे सिरियल मध्ये होते ते खूप सुंदर बनवलंय ना। हा, तर अनयाला तुम्ही आउट ऑफ 10 रेट करा, कसं आहे तिचा आर्ट। ओके, कोणी प्रोफेशनल असेल तर आणखी काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे याच्यामध्ये तेही कमेंट करून सांगा। ओके मामा, तर निघूया। माझ्यासाठी पण एक सरप्राईज आहे अनायाच्या सोबत। आम्ही नवीन एअर फ्रायर पण बघायला चाललोय, कारण आपण भरपूर सारी मासली खात असतो ना आणि तेल वगैरे जास्त वापरत असतो, तर विदाऊट तेलचे फ्राय करायला चाललोय। तर एखादा आम्हाला एअर फ्रायर आवडला तर तुमच्या सोबत पण आम्ही शेअर करणार आणि त्याची बाय लिंक पण देणार तुम्हाला। बाय लिंक? हा, मग त्याच्यावरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता। बाय लिंक? बाय लिंकच बोलतात त्याला। ते जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। उमा कौन है? मेरा बहुत पुराने ऑफिस की मैडम है, हम लोग सब साथ में थे सेक्टर 11 में जब हम लोग काम करते थे तब। तब छोटी थी, हाँ, तब छोटी थी मैं, तब से जब से मैं काम करती तब से मैडम है। आर्ट स्टेशन वरनं आलो आपण। अनया, काय काय घेतलंस तू? मी घेतला आहे बॅटरी वाला मोनो इरेझर, चारकोल पेन्सिल, शेडिंग स्टंप आणि एक माझी जे कोर्स आहे एलिमेंटरीचा त्याचा मेमरी बुक, ड्रॉइंग बुक। तर अनया हॅपी ना? येस। आता जो मम्माला आपण प्रॉमिस केला होता तिला एअर फ्रायर घेऊन देणार, तेच बघण्यासाठी आपण आलोय विजय सेल्स मध्ये। बेलापूर मध्ये पण आहे आणि भरपूर सारे इकडे ब्रांचेस आहेत, तुम्हाला पाहिजे तिथे भेटू शकतात। आणि आपण जेवढे आपल्याला एअर फ्रायर बघता येतील तेवढे बघणार, हा, आणि जो बेस्ट असेल तो घेऊन जाणार आणि तुम्हाला रिव्ह्यू देणार त्याचा। ओके, मच्छी वगैरे फ्राय वगैरे सर्व करून दाखवूया। चल, नमस्कार। तर आलोय आतमध्ये। उमा, मस्त आहे ना शोरूम? सेल्समॅन बघ किती आहेत, आणि शेगडी वगैरे पण आहे, भरपूर काही आहे बघा। टीव्ही, हे काय चिमणी आहे का इकडे? हा, ये फुल सेटअप आहे किचनचा। जा तिकडे जा। हा, चिमणी नाही आहे ती, चिमनीच आहे ते। चिमणी असती तर उडली असती ना। दॅट नॉट दॅट चिमनी, दिस इज किचन चिमनी। तर आपण स्पेशल आलोय एअर फ्रायर बघायला। एअर फ्रायर बघण्यासाठी। ये भी फिलिप्स का है मैम, ये भी फिलिप्स का है, ये वंडरशिप का है, ये प्रेस्टीज का है। इसका जो है ना ये 4.1 लीटर का है, ये 4.2 लीटर का है, ये 4.5 लीटर का है, ये भी 4.5 लीटर का है प्रेस्टीज का। बजट में कौन सा है? बजट में आप देखते हो सर, हमारे पास 2 मॉडल है। एक वंडरशिप का है, एक प्रेस्टीज का है। और फिलिप्स का कितना रेट जा रहा है? फिलिप्स को जा रहा है सर ना 6499 जा रहा है। अच्छा, वो मैनुअल है। 6000 कितना लीटर का? वो 4.1 लीटर का है सर। 4.1 लीटर का, वो मैनुअल है। यस। अच्छा, मैनुअल कैसे रहता है वो टाइम टेम्परेचर आपको सेट करना पड़ता है। वेट ऑटो में तो ऑटोमेटिक रहता है, वाइट बोलो टाइम वो सेट हो जाता है उसमें। और ये वंडर शेफ का कैसा है सब? वंडर शेफ देते हुए मैम इसमें भी आप एक डिजिटल पैनल दिया है यहाँ पे आपको, जो भी कुछ रेसिपी बनाना है आपको ना इसके अंदर ही बनाना है। क्या करना है आपको, इसके अंदर ब्रश लगाना है, ऑयल का ब्रश यस, लगा के इसके ऊपर रख देना है आपको। बराबर, आप रख दिए,
प्लग ऑन करना है। अब यहाँ पे स्टार्ट करना ऑप्शन आता है, स्टार्ट कर दीजिए आप। ओके, और टाइम कैसे सेट करेंगे? अपने आप टाइम लेगा मैम। मतलब ये ऑटोमेटिक है कि सेमी ऑटोमेटिक? ऑटोमेटिक है। ऑटोमेटिक है। और ये प्रेस्टीज ये भी ऑटोमेटिक है सर। हम देखते हो तो वारंटी वाइज इसका 2 साल का वारंटी है, इसका 1 ईयर वारंटी है। ओके, यस। और ये काफी सेलिंग प्रोडक्ट भी है ना? यस यस, हाँ। वंडर शेप का रिव्यू कैसा है? रिव्यू देखते हो सर बहुत अच्छा है। और प्राइस में कितना डिफरेंस है? प्राइस में देखते हो सर ना, इसका जो प्रेस्टीज का प्राइस है 3750 का है, और वही देखते हो वंडरशिप का है ना 3890 का है। लिटर वाइज सेम आहे? लिटर वाइज दोनों का सेम है। दिसायला हा बरा दिसतोय ना उमा? आणि वंडरशिपचा चांगला रिव्ह्यू आपल्या इथून पण खूप जण घेतलेलं आपल्या गावात पण। दोनों का होम सर्विस है, टेक केयर करने वाली विजय सेल्स ही है। कुछ भी प्रॉब्लम होता है आप यहाँ पे कॉल करो विजय सेल्स में, टेक्नीशियन आपके घर पे जाएगा। ओके ओके ओके, म्हणजे तुम्हीच टेक केअर करताय ना? येस येस। हां, जर तुम्ही विजय सेल्समधनं घेताय तर ते लोक वॉरंटी पण देतात। झालं ना आपले फिश वगैरे करायला आणि बाकी पण करायला? पीस जास्त मोठा असेल तर 2 तुकडे करू ना? इस वाशर में आप मतलब वॉश भी कर सकते हो। फिशिंग डायरेक्ट कर सकते यस यस। कुछ ऐसा ये नहीं है? नहीं और बिल्ड क्वालिटी कैसा है इसका? बिल्ड बहुत अच्छा है सर, नॉन स्टिक कोटिंग दिया है इसका। आप सिर्फ हार्ड ब्रश से मत मारिएगा क्योंकि सॉफ्ट। और इसका बिल्ड क्वालिटी कैसा है प्रेस्टीज का? प्रेस्टीज का बहुत सेम है सर। मेन आपको वारंटी होता है, वारंटी इसका 1 ईयर, इसका 2 साल का है। दोनों देखते हो दोनों अच्छा है, ऐसी बात नहीं कि वो खराब है ये अच्छा है, दोनों बेस्ट प्रोडक्ट है। ठीक आहे, आपण हे घेऊन बघूया सर वंडरशेपचा। वंडरशेपचा आपण एअर फ्रायर फायनल केलेला आहे ना? हां, पण तुम्ही विजय सेल्समध्ये येत आहे, हे बघा भरपूर सारा काय काय बघायला मिळते तुम्हाला। TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर फ्रायर, एअर फिल्टर, सर्व काही तुम्हाला मिळतं। घ्यायचं का मोठं एकदम? हे बघ 16,000 ऑफ आहे याच्यावरती, 227 लिटरचा। विजय सेल्स प्राइस। तर मंडळी, काल रात्री यायला आपल्याला लेट झालं। हे बघताय सकाळी आपण लगेच वंडर शेपचा रेग्युलियाचा एअर फ्रायर डिजिटल 4.5 इकडे उघडलेला आहे। उमानी मस्त एकदम आपल्या आगरी कोळी मसाल्यांमध्ये मासे पण मॅरिनेट करून घेतलेले आहेत। हे काय करतेस आता? कोथिंबीर आणि कढीपत्ता। कोथिंबीर आणि कढीपत्ता अस्सल आगरी कोळी मसाल्यांमध्ये केलेला आहे। अनबॉक्स केला ना? हा। काय काय भेटला त्याच्यासोबत? त्याच्यासोबत फक्त एअर फ्रायर भेटला, दुसरा काहीच नाही भेटलं ना? दुसरं काही नाही भेटलं। हे ब्रश पण नाही आणि चिमटा पण नाही ना? हे आपल्याला ब्रशिंग करायला लागते जेवढं तुम्हाला तेल पाहिजे, आणि बिन तेलाचा पण तुम्ही करू शकता विदाउट तेल। आणि आपल्याला चिमटा लागेल म्हणजे फ्लिप करण्यासाठी। दॅट्स इट। पण माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, आधी आपण स्टार्ट करून बघूया। इथे स्क्रीन मध्ये सर्व येणारे सांगतात ना? स्क्रीन मध्ये काय काय दिसते ते बघूया स्टार्ट केल्यावरती। तर एक प्रॉपर रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा आपल्या विजय सेल्स मध्ये जाऊन पण परचेस करू शकता। लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये। हे बघा ऑन केलेलं आहे ना? ऑन केलेलं आहे, बरोबर। आणि मला वाटते फुल्ली ऑटोमॅटिक आहे। ओके, हे बंद कर परत। चालू झालं। आता इथे आपल्याला करायचं आहे फिश। तर हे मला वाटतं आता हीट होते ना? हीट होते 15 मिनिट। 185 डिग्रीला 15 मिनिटं हीट होते। आता हे बघ डिस्प्ले मध्ये काय काय दिसते तुम्हाला? पहिले हात लाव, कोळंबी हायलाइट होते। जर कोळंबी फ्राय करायची असेल तर कोळंबीला सिलेक्ट करायचं आणि हा बटन दाबायचा। आता मेन्यू दाब, आपल्याला कोळंबी नको ना? नको। आता दुसरा मीट वर गेला बघ। मीट वर। दुसरा हे काय आहे? व्हेजिटेबल, मटन सारखं आहे ते। हे चिकन आहे आणि हे आहे फिश आपला। तर आपल्याकडे फिश आलेला आहे आणि हे फिक्स करायचं आहे। हा, ते स्टार्ट केलंस तर फिश होईल। 20 मिनिट झालंय। आणि आपल्याला इथे टेम्परेचर कमी खाली पण करू शकतात। ओके, तर आता आपण त्याला ब्रशिंग करून फिश टाकूया। ब्रश फ्री नाही भेटत, पुन्हा सांगतो। जर तुम्हाला गरज नसेल ऑइलची तर नका लावू, असं पण हा फ्राय होऊन जाते। पण आम्ही थोडासा ऑइल लागतो, हे बघा। आणि आपला मॅरिनेट केलेला मासा आपण टाकतो। आता हा 1 नंबरचा बांगडा आहे आणि 1 नंबरचा बांगडा आरामात या एअर फ्रायर मध्ये मावून जातो ना? असे 2 आपण ठेवलेले आहेत बघा, म्हणजे साईजचा अंदाज येईल तुम्हाला। आरामात मोठे मोठे मासे तुम्ही याच्यात ग्रिल काय बोलतात एअर फ्राय करू शकता। आणि जर जास्तच मोठे आहेत तर 2 तुकडे करून पण राहतील। स्पेस बघा किती आहे। तुझा हात टाक। हे बघा, उमाचा हात एअर फ्राय करायचा असला तरी पण तो होऊन जाईल। तुझा तर चांगल्या प्रमाणे होईल। आपण थोडासा
ऑइल लावूया असं वर्षी, कारण ऑइल कमी करण्यासाठी आहे हे. आणि ही बघा किती नाही ऑइल तसं नाही, आपण फिश आहे ना, तर थोडासा दिसायला पाहिजे. आपण फिश नाही, आपलं जेवण फिश आहे. आपलं जेवण फिश आहे, आपण पण फिश आहे. ओके, तर आपण याला टाकूया. तर आता मासे आपण टाकूया आतमध्ये. मासे त्यांनी टाकल्या आपल्या आप डिटेक्ट केला. हा, हे बघा माशाचा सिम्बॉल आला. आता स्टार्ट पण झाला काय ते. 20 मिनिट स्टार्ट झालाय तो. 200 डिग्री 20 मिनिट्सला स्टार्ट झालाय बघा. त्याने आपल्याला सांगितलेलं ऑटोमॅटिक आहे म्हणून. आता 20 मिनिटात काय रिझल्ट येते ते बघायला भेटूया. पण ते काय बोललेलं मध्ये थोडं उघडून आपण फ्लिप पण करू शकतात. नाही, आता पूर्ण 20 मिनिट होऊ दे, नंतर बघू. कारण त्याने बोललेलं की याच्यामध्ये असा एक आहे, तो पूर्ण माशाला एअर फ्राय करेल, पलटायची गरज नाही. तर ते आपण रिव्ह्यू बरोबर आहे का नाही ते चेक करूया. तर मंडळी आपल्यासाठी पण नवीन आहे, आपण आधी बघूया आज कसं होते. तर आता 20 मिनिटानंतर भेटूया. तर ऑलमोस्ट 15 मिनिटं झालीत. बघताय तुम्ही 200 डिग्रीला अजून फ्राय होते. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. आणि या 20 मिनिटामध्ये जे काही तुमची कामं आहेत ते तुम्ही करू शकता. हा, जर तव्यावर असता तर याला पलटी करा, हे करा. पण पलटी करायचं अजून आम्हाला माहिती नाही, ते तुम्हाला नक्की सांगू कसं होते ते. पण आरामात तुम्ही हॉलमध्ये किंवा किचन मध्ये जे काही बाकीची कामं आहेत ते तुम्ही आरामात करू शकता. एकदा आपण शिकला ना प्रणित, एकदा आपल्याला ते टेक्निक माहित पडलं ना, तर आपण सगळं आरामात करू शकतो. पण आमचा पण फर्स्ट टाइम आहे. पण बघताय आता तुम्ही, मस्त सुगंध आलाय ना. पण सुगंध तर कधीपासूनच सुटलाय. कोथिंबीर ते टाकलं ना, कढीपत्ता, मसाला. फक्त 4 मिनिटाचा वेट करूया आता. कधीपासून असायला वाटते ओढू. आणि एक इथे पॉजचा पण बटन आहे, तो पॉज करून पण तुम्ही बघू शकता. पण आम्ही आता काय रिस्क नाही घेत, डायरेक्ट झाल्यावरतीच थांबणार आहोत. चल उघड आता. उघडू. गणपती बाप्पा मोरया. बापरे, झालंय ना. असं दिसते. हे बघा, फक्त 20 मिनिटामध्ये वर्ण पण झालंय. बघ आता बाहेर काढ त्याला. तर बघताय दोघे. तर बघताय आता आपण प्लेट मध्ये काढून घेतोय आणि एकाच टायमाला दोन्ही बाजूनी शिजतंय काय ते बघायचा प्रयत्न आहे. हे बघा कसं होतंय ना, विदाउट ऑइल. आता उलटा काय सिच्युएशन आहे बघू. उलटा इथे नाही झालंय. तर आम्ही चेक केलाय आणि वरची बाजू जी आहे आपण जो वरच्या साईडला ठेवली होती ती पूर्णपणे झाली ना उमा. आणि खालच्या बाजूला जी बाजू होती ती कच्ची राहिली. म्हणजे आपल्याला परत तर आता परत याला उलटा पलटी करून परत शिजवूया आपण. म्हणजे असं शिजते प्रणित खालचा भाग. मग एकूण टाइम किती लागते जर मासा तलाला? नाही लागते ना, 15-20 मिनिटं लागते. आपण कमी याच्यावर आणि बांगड्याला तर जास्तच टाइम लागते. त्याला उभा वाकडा पण शिजवायला लागतो ना. तर ऑलमोस्ट 30 मिनिटाचा टाइम ठेवा जर तुम्ही हा वंडर शेपचा एअर फ्रायर घेताय तर. आणि 15 मिनिटावरती पॉज करून त्याला फ्लिप करा. हा सजेशन राहील ना आपला. आपला सजेशन आहे. पण ज्यांनी आपल्या सबस्क्रायबर फॅमिली असेल, युट्यूब फॅमिली ज्यांनी ऑलरेडी युज केलेला आहे, तर आम्हाला सजेस्ट करा की हे राईट वे ऑफ कुकिंग आहे की दुसरं काही पद्धत आहे. तुम्ही आम्हाला कमेंट करा. म्हणजे जे कोणी वंडर शेपचा हे घेणार असतील एअर फ्रायर त्यांना ते उपयोगी पडेल. तर आता आपण पलटी करून परत 20 मिनिटासाठी लावूया ना, की 15 मिनिटं. ऑन कर. मेन्यू दाब. मेन्यू प्ले कर. स्टार्ट कर. झालं. आता किती मिनिटं घेतलं त्यांनी. आपण कमी करू, 15 मिनिटं करू. आता आपण 15 मिनिटाचा सेट केलाय. 15 मिनिटांनी भेटूया. झालंय ना. पण एक डाऊट आहे उमा, की खालचा जो शिजला होता त्याचा काय झालाय ते पण बघूया. काहीतरी ऍक्सेसरीज फ्री तरी दिली पाहिजे होती. बघा किती मोठा बांगडा आपण शिजवला एअर फ्रायर मध्ये. वंडर शेफचा एअर फ्रायर. काय नाही ना, जळला नाही ना. हे बघा प्रॉपर एकदम शिजून येते. तर तीच आयडिया भारी आहे.
25 ते 30 मिनिटाचा सेट करा आणि हाफमध्ये तुम्ही फ्लिप करा. मग तुमचा बांगडा किंवा जो काही मासा असेल तो एकदम प्रॉपर शिजून येईल. हे बघा, बिना फ्राय, बिना तेलचा. म्हणजे कमी तेलचा केला आपण. याला किती तेल लागलं असता? हे वाटीभर तेल लागलं असतं ना जास्त, पण थोड्याशा ब्रश मध्ये तुम्ही बघता एकदम छान झालेला आहे. आता खाऊन बघूया आपण. आणि हे धुवायला पण खूप इझी आहे प्रणित. धुवायचा पण प्रोसेस मी त्या दिवशी बघितला होता ना. फक्त याच्यात गरम पाणी टाकायचं, थोडासा बेकिंग सोडा टाकायचं आणि आपला विम टाकायचं आणि 5 मिनिटं ठेवायचं, पूर्ण निघून जातात. वा. तर आता आपण ते नाही करणार आहे, आता आपण टेस्ट करूया मासा कसा लागते ते बघूया. तर मासा एकदम तो बघ ना, एकदम डीप फ्राय केलेला असतो तसा एकदम दिसते ना. पण खूप तेल किती लागलं असतं, पण खूप हेल्दी आहे मंडळी, बिलकुल तेल नाही लागलाय. आता खाऊन बघ कसा लागतोय तो. प्रॉपर शिजलाय ना, एकदम बेक्ड होईल ना. बेक्ड झालाय, एकदम हेल्दी रेसिपी. तसंच जशी आपली चव असते तशीच. तुम्ही डाएट वगैरे करत माणूस असेल, काय चिकन वगैरे तुम्ही करायचं असेल, एग करायचं असेल, खूप काही रेसिपीज इथे करू शकते. आज तर आपला पहिला दिवस आहे, तर आपण फिश मधून चालू केलं, पण हे पण एकदम स्वादिष्ट वाटते. तू बघ. तर एअर फ्रायर मधला मासा याच्या आधी आपण टिनूच्या घरी खाल्लेला आणि आता खाऊन बघूया. तशी बांगड्याची चव आहे तशीच आहे. जो असा आपण फ्राय करतो तसंच आहे ना, पण थोडासा असं म्हणजे सुका सुका वाटतंय ना. तेलामध्ये म्हणजे आता तुला तेल नाही, आता बाय बेक्ड आयटम कसं आपण करतात बिन तेलाचा, तसंच टेस्ट येणार. पण यांच्यासाठी जे डाएट वाले आहेत, जसं तू म्हटलंस, खरंच खूप छान आहे. टेस्ट एकदम भारी आहे. काय ना, आवडेल तुम्हाला मंडळी, तुम्ही परचेस करताय तर. ऑइलचा खाऊन खाऊन सवय झाली आहे, पण टेस्टी आहे. असं नाही आपण बॅड रिव्ह्यू नाही देणार, टेस्टी आहे, खूप चांगलं आहे. नक्की ट्राय केला पाहिजे मंडळी तुम्ही. आपण तुम्हाला दाखवला वंडर शेफचा रेगेलियाचा एअर फ्रायर. खूप कमी किमतामध्ये आहे. 3,500 किंवा 3,800 पर्यंत मिळतोय तुम्हाला. ऑनलाईन पण परचेस लिंक दिलेली आहे तुम्हाला मी, त्याच्यावरती क्लिक करून पण तुम्ही बाय करू शकता. आणि आपण या व्हिडिओमध्ये प्रेस्टिजचे पण तुम्हाला रिव्ह्यूज दाखवले, कम्पेअर केला होता. जर तोही आवडला असेल तर तो पण मी प्रोडक्ट दिलेला आहे, स्क्रीनवरती येत असेल. शॉप नाव मध्ये जाऊन तुम्ही शॉप करू शकता, किंवा जर तुम्हाला जवळपास आपला विजय सेल्स असेल तर तिकडनं पण जाऊन तुम्ही परचेस करू शकता. कुठनं पण ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही परचेस करू शकता, पण वर्थ आहे. 3,500 मध्ये एवढं हेल्दी जेवण तुम्हाला बनवून देते. आणि असं नाही ना आपण एअर फ्राय मध्ये केले तर ते बांगड्याचा टेस्ट ते काहीतरी नाही, असं फिशचा टेस्ट जसा आहे तसंच राहिला. टेस्ट एकदम बिलकुल सेम आहे. याच्यामध्ये तुम्ही हेच नाही, पण ते बटाट्याचे चिप्स, चिकन, मटन, भजी सर्व काही बनवू शकता. तर आम्हाला तर आवडला. आणि बिल्ड क्वालिटी बद्दल आणि वॉशिंग बद्दल आणि सर्व सर्व्हिस वगैरे बद्दल जर बोलायचं झालं तर 10 आउट ऑफ आपण 9 मार्क्स देऊया याला. आवडला आम्हाला. फुली ऑटोमॅटिक, ते किती डिग्री ठेवायचं आहे आपल्याला, ते ऑटोमॅटिक येते. ते पॅनल पण ऑटोमॅटिक आहे आणि यांची सर्व्हिस पण खूप छान आहे. आणि 2 वर्षाची वॉरंटी आहे. अजून काय पाहिजे. प्रेस्टिजला 1 वर्षाची आहे, याला 2 वर्षाची वॉरंटी आहे. ते पण 3,500 मध्ये 4.5 लिटर. 6.5 लिटर घ्यायला जाते तर जास्त थोडा महाग असेल, पण हा वर्थ आहे. ट्राय करण्यासाठी, फर्स्ट टाइम यूजसाठी खूप जास्त चांगला आहे. 10,000 12,000 घेण्यापेक्षा यासाठी तुम्ही आरामात जाऊ शकता. आज प्रयत्न होता एअर फ्रायर घरी आणायचा आणि त्याच्यामध्ये मासली कुक करून बघायचा. तर प्रयत्न फुल सक्सेसफुल झालेला आहे आणि आपण पण खुश झालेलो आहोत ना उमा. तर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हालाही परचेस करायचं असेल तर लिंक बायोमध्ये आहे. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.